एका शेतकऱ्याने जमीन विकून आणलेले पैसे महाराष्ट्र ग्रामीण बँक येथे भरण्यासाठी गेला असता त्याच्या पिशवीतील 50,000 रुपये अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याची घटना आज 30 मे रोजी जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथे घडली आहे। याबाबत तीर्थपुरी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। घनसावंगी तालुक्यातील रामसगाव येथील शेतकरी हरिश्चंद्र लक्ष्मण माने यांनी तीर्थपुरीतील समर्थ बँक येथून 1,00,000 रुपये काढले व भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया या शाखेमधून 2.5 लाख रुपये काढले होते। ते पैसे त्यांनी गावाकडील जमीन विकून आणले होते। आज दिनांक 30 मे रोजी 2 ते 2:30 वाजेच्या सुमारास महाराष्ट्र ग्रामीण बँक तीर्थपुरी येथे माने हे पैसे भरण्यासाठी सोबत फुलचंद लक्ष्मण माने यांना घेऊन गेले असता तेथे त्यांनी बँकेत 2,30,000 रुपये भरले व उर्वरित 1,20,000 रुपये पिशवीत होते। त्यांनी नंतर पिशवीतील 1,20,000 रुपये मोजत असताना त्यात ते 70,000 रुपयेच भरले, म्हणून त्यांनी पिशवीची पाहणी केली असता पिशवी एका साईडने फाटलेली दिसती। त्यावेळेस दोघांच्याही लक्षात आले की बँकेमध्ये आमचे 50,000 रुपये कोणीतरी अज्ञात व्यक्तीने लांबवले। या प्रकरणी हरिश्चंद्र माने यांच्या फिर्यादीवरून तीर्थपुरी पोलीस ठाण्यामध्ये अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत। दरम्यान याबाबत महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या दोन्ही बँकेमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये 2 अज्ञात चोरटे दिसून येत असून 2 चोरट्यांनी SBI बँकेतूनच आमचा पाठलाग केल्याचे दिसून आले आहे, अशी माहिती माने यांनी दिली। याबाबतचा अधिक तपास तीर्थपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत। हरिश्चंद्र लक्ष्मण माने, राहणार रामसगाव, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना। मी गावाकडे जमीन विकली आहे, त्याचे पैसे स्टेट बँकेला मागून घेतले होते। त्यातले 2.5 लाख रुपये काढले आणि समर्थ बँकेमधले ऊसाचे पैसे 1,00,000 रुपये काढले आणि ते पैसे ग्रामीण बँकेला टाकायला लागलं होतं। त्याच्या 2,30,000 रुपये ग्रामीणने टाकले आणि 1,20,000 रुपये माझ्यापाशी राहिले आणि मी बँकेच्या बाहेर निघताना बघितले त्यातले माझे 1,20,000 राहिलेले, त्यातले 50,000 रुपये बँकेमधून चोरी गेले, माझी बँकेमध्ये चोरी गेले।